वेलकम टू नोमॅटिक पतंग चॅनेल. आणि आज आम्ही चाललो आहे तळजाई टेकडीला. आलेलो थोडा इम्पॉर्टंट कामासाठी, मीटिंगसाठी आलो होतो. त्यानंतर चौघजण होता. मी आता म्हटलं धनकवडीमध्ये आहेत तर मठात पण जायचं आहे. आणि विचार आला की तळजाई कुठे, तळजाई टेकडीच ना दीपक? हां, तळजाई टेकडीला. दीपक सर जरा हाय सांगा. हॅलो. आता चाललो आहे आम्ही. बघू, तुम्हाला रोड वगैरे दाखवतो. ट्रॅफिकमध्ये अडकतो. ओंकार आणि ओंकारचा भाऊ इथून थांबल्यात. ओंकारनं आपली गाडी घेतली आणि रोबाब झाडायला आम्ही ओंकारची गाडी घेऊन चाललोय. ओंकार हाय म्हणा जरा. त्या भावाने विचारलं, हळू घेते, अकाउंटचं नाव काय आपल्या यूट्यूब चॅनेलचं? दीपक कुठे काय? दीपक 1.5 लाख फॉलोवर. 1.5 लाख फॉलोवर आहेत आपले. आधी 1-2 लाख रुपये आपला रोजचा इन्कम आहे यूट्यूब चॅनेलचा. तुम्ही जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर तेवढा पैसा नक्की येणार. लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपले सगळे व्हिडिओ. आणि परत लागलेला एक सिग्नल. तळजाई टेकडीला ॲक्च्युली पहिल्यांदा चाललो आहे. ॲक्च्युली आमचा कालच विषय झालेला की कुठेतरी जाव्यात फिरायला आज विकेंडला. पण अचानक मीटिंग लागल्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. आणि ते झाल्या लगेच आम्हीच बाहेरच्या बाहेर दुसरा प्लॅन केला तळजाई टेकडीचा. वाऱ्यामुळे केस चालू झाल्यात. आता इथं कुठं तळजाई टेकडीला पोचलो. इथं तळजाई मंदिर पण आहे. तळजाई माता देवस्थान तुम्हाला मंदिर पण दाखवतो. छोटंच आहे मंदिर. संध्याकाळी 6:30 वाजता तळजाई माता देवस्थान. आणि दीपक ओंकार सारखे येतात इथं. काय येतात आता ते त्या रोडनं बघितलं असाल तुम्ही, का दोघं सारखं येतं. दीपक काय काय इथं काय काय म्हणजे बघण्यासारखं काय काय? मंदिर, गार्डन. हा, समुद्र नाही काय इथं? काय काय 5 ते 9 टायमिंग आहे तळजाई गार्डनला. त्यामुळे आम्हाला फिरता वगैरे आत तर काय येणार नाही. गार्डन तर छान आहे म्हणतात. आता दीपक म्हणतोय ह्या पाळण्यात बसणार, सगळ्यांनी बसायचं म्हणतोय. पाळणा चालू कसा करायचा? पहिला धुवून काढायला पाहिजे. हा, हेलिकॉप्टर. चला असा प्रायव्हेट आपलं चॉपर. पायलट कुठे गेला आपला? नाश्ता करायला गेला. लोकेशन छान आहे, व्ह्यू खतरनाक आहे. तळजाई माता देवस्थान. मंदिर पण एकदम छान आहे, प्रशस्त आहे. चप्पल कुणी काढायचं तिथं? सॉक्स असू देतो ना आता.
सिंहाची मूर्ती आहे. आईसाहेबांचं मंदिर. तर नेहमीच्या व्लॉगमध्ये जसं चहाला पहिला प्रेफरन्स असते तसा आत्ता पण आम्ही चहा प्यायला सगळे थांबलो इथं. काय चहाचं नाव काय? काहीतरी आहे पण चहा तर चांगला आहे. साईबा चहा. चीज. आता आम्ही गप्पा वगैरे मारून झाला, चहा वगैरे आता पिणार आणि चहा पिऊन झाला की आम्ही जाणार आहे खालती. तिथं पूर्ण म्हणजे कात्रज ह्या साईडचा सगळा पूर्ण सिनेरिओ तिथून दिसतोय. तर तिकडे जाणार आहे बसायला आता. थोड्या वेळानं मग खालती धनकवडीत जाऊन मठात दर्शन घेणार आहे. तर तुम्हाला ते पण आता थोड्या वेळात दाखवतो. तोपर्यंत चहा पिऊ. तर आता आम्ही आलोय तळजाई टेकडी वगैरे फिरून सगळं फिरून शंकरबाबांच्या मठात आलोय आणि मठात जाऊन दर्शन घेऊन आपलं काय काम आहे आणि बाकीच्या कामाला आम्ही जाणार त्यानंतर. त्यामुळे हा आता शेवटचा आपला पाठ असेल. तर आज दाखवतो तुम्हाला महाराजांच्या मठातलं आतला व्ह्यू कसा आहे. काय काय जास्त शूट नाही करता येणार, अगदी थोडाच करता येईल. तरी पण जेवढं करता येईल तेवढं दाखवतो. मला जय शंकर. एंट्री केली. एंट्री केल्यावर तिकडे अन्नछत्र. चप्पल काढायचं. तिथून एंट्री. इथं मठ आणि या साईडला अन्नछत्र आहे पाठीमागं. त्याच्या मठात पाणी हातपाय धुण्यासाठी असंच खालती इथं लावलेलं आहे. स्प्रिंकलर लावलेले आहेत. हा मोठा स्तंभ आहे इथं. इथे पादुका. दत्त हनुमंताचा आहे. बाबांचा मठ. स्वामी आजोबा. आणि आपण आता करतोय मठामध्ये प्रवेश. लाईन असतात इथं. आज जास्त लाईन नाही आहे. ही मठातली एंट्री आहे. आज व्हिडिओ नाही करू शकणार.